नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का आणि कांद्याच्या भावात सध्या घसरण कशामुळे आहे, काय कारण आहे, संपूर्ण बातमी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे बघणार आहोत. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांदा भावात वाढ होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, संपूर्ण बातमी जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघा. पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या हवामान माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो लावला आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. तर आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. कांदा निर्यात शुल्क रद्द करू नये, दरात वाढ नाही, काय दर मिळतोय. 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटवल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानंतर बाजार वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र 3 दिवस उलटूनही बाजारात शांतता असून दर जैसे ते असल्याचं चित्र आहे. 4 एप्रिल रोजी लासलगाव या ठिकाणी 1350 रुपयाचा बाजारभाव भेटला. एकंदरीतच आधीच कवडीमोल भावाने कांदा विकला जात आहे आणि या ठिकाणी बघितलं 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क काढूनही देखील कांदा जैसे ते आहे. कांद्याच्या भावात कुठलीही बदल आणि सुधारणा बघायला भेटताना दिसत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो आणि तशाच प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ अपडेट होतो म्हणजे महाराष्ट्र जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.